21वा श्लोक बघतोय. आपण म्हणतं ईशानः प्राणदः प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापती हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः. ईशानः हे एक नाम 64वं नाम त्यातलं या श्लोकातलं पहिलं आणि क्रमावलीप्रमाणे 64वं नाम बघतो आपण. ओम ईशानाय नमः. सर्वभूत नियंतृत्वात ईशानः म्हणजे सर्वभूत मात्रांचा हा काय आहे? नियंता आहे, नियंत्रक आहे, तो ईशानः. चराचराचा अंतर्यामी म्हणून ईश्वराची सत्ता सर्वत्र आणि सर्वदा गाजते आहे. सर्जन तर केलं, पण ऑपरेटर जे सर्व सृष्टीत चालतं त्या सर्वांचा हा ड्रायव्हर जणू काही हा आपला व्यावहारिक शब्द. कसेही ड्राईव्ह करणारे नव्हे तर योग्य रीतीने योग्य स्थळी नेतो हा, म्हणून नियंत्रक. यात्रेकरूंना विश्वास देतो. यात्रेकरू म्हणजे ही एक यात्राच आहे, आपली जीवन यात्रा. या यात्रेकरूंना विश्वास देतो की व्यवस्थित यात्रा करवीन. जसा ड्रायव्हर एखादा तीर्थयात्रेला घेऊन जातो तेव्हा तो म्हणतो की मी तुम्हाला अगदी व्यवस्थित घेऊन जाईल, त्याचा हा ईशानः. ईशनशील भगवंत आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. त्याच्यावर जर दृढ श्रद्धा असेल, त्याचं सतस्मरण श्रवण कीर्तन असेल तर तो योग्य मार्ग दाखवतो. हा ईशनशील भगवंत पशुपालाप्रमाणे राजाप्रमाणे दंड हाती घेऊन पालन करीत नाही. पशुपालाप्रमाणे आणि राजाप्रमाणे का म्हटलेलं आहे? तिथे दंडुका हातात असणं म्हणजे एक प्रकारचं शिस्त लावणं किंवा शासन, चुकलं तर शासन देणं अशा अर्थात सुद्धा असतं. पण इथे परफेक्टली प्रोग्राम हा जो म्हटलाय, नित्याचा अजेंडा असतो याचा. अगदी बॅलन्स, हळूवार मायेने बॅलन्स राहील असं हा बघतो. सृष्टीतील प्रत्येक गोष्टीत कुठेही चेंज नाही. हा माणसाच्या विपरीत वर्तणुकीने चेंज होऊ शकतो, पण त्याची फळेही मानव भोगतातच. पण आपण बघतो ना की शास्त्रकार 100 वर्षांचे पंचांग बनवतात. प्रत्येक देशात राज्यात केव्हा केव्हा सूर्योदय होईल, केव्हा सूर्यास्त होईल, ग्रहण, मोक्ष, स्पर्श कुठेही चूक नाही. शरीरातील रुधिराभिसरण, पोषक तत्वे त्या त्या शरीरातील इंद्रियांपर्यंत म्हणजे त्या भागांपर्यंत पोहोचवणे, श्वासोच्छ्वास सुनियंत्रित राहणे. सायन्सने प्राणवायू व्हेंटिलेशन देण्याची सुविधा केली आहे, पण त्याला मर्यादा आहे. पण प्राणवायू मध्ये पूर्ण प्रक्रिया करून शरीर चालवणारा कोणीतरी आहे. अज्ञानी मात्र हे मानत नाही. पण सूक्ष्म निरीक्षण केलं, ज्ञानपूर्वक प्रत्येक गोष्टीकडे बघितलं, मग ती व्यक्तीच्या शरीरातील असो किंवा सूक्ष्मातिसूक्ष्म जीवजंतूंची असो, पशु पक्षी प्राणी यांच्यातील शरीररचना असो वा पूर्ण सृष्टी ब्रह्मांडातील इतर चालणाऱ्या, वाढणाऱ्या, फिरणाऱ्या गोष्टी असो, सारं कसं सुनियंत्रित बॅलन्स चालूच असतं हे कळेल. हे ओळखून जे वागतात ते ज्ञानी, ते भक्त होत. प्रकृती सारखीच चालावे परी अंतरी शाश्वत ओळखावे असं संत महात्मे म्हणतात. 13व्या अध्यायातील 22वा श्लोक. उपद्रष्टानुमंताच भर्ता भोक्ता महेश्वर. 13वा अध्याय म्हणजे गीतेचा. त्यातील 22वा श्लोक की उपद्रष्टानुमंताच भर्ता भोक्ता महेश्वर परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषः परः. उपद्रष्टा, अनुमंता, भर्ता, भोक्ता, ब्रह्मदेव इत्यादींचाही सुद्धा हा स्वामी आहे. तोच शुद्ध सच्चिदानंद घन परमात्मा होय. याचेच गुण का गायचे तर आपलेही जीवन असंच सुनियंत्रित करून एक शक्ती, एक ऊर्जा मिळवायची आणि योग्य ध्येयासाठी संघटन करून आपला विकास करीत इतरांचाही विकास करण्यासाठी ती शक्ती वापरायची. म्हणजेच भगवंताचा तो गुण आपल्यात आणण्याचा प्रयत्न आधी करायचा आणि मग इतरांच्याही विकासासाठी ती शक्ती, ती ऊर्जा वापरायची. म्हणजे आधी घ्यायचं आणि मग देत राहायचं. ध्यानपूर्वक वैराग्य येण्यासाठी अनुशासन आपल्यावरही असायला हवं. श्रेष्ठ व्यक्ती, विभूती आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन करीत नाहीत. कोणी प्रशंसा करो वा न करो त्यांना फरक पडत नाही.
ते आपल्या विकासासाठी ज्ञान प्राप्ती करून सर्व विकारांवर नियंत्रण ठेवून अनुशासित जीवन असं जगतच असतात. आणि भगवंताचा हाच गुण घ्यायचा कसा, तर तो ईशान कसा आहे, तर सर्व विश्वाचे, भूतांचे, प्राणीमात्रांचा नियमन करतो, जो सर्वांचा नियंता आहे, शास्ता आहे आणि मार्गदर्शकही आहे. इतरांना आपण ज्ञान घेऊन इतरांनाही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे भगवंताचे हे गुण आपल्यात संक्रमित करायचे, आपल्यात आणण्याचा सातत्याने प्रयत्न करायचा. ईशानः. आणि मग व्यक्ती सुद्धा आदर्श बनते. तिला देवत्व प्राप्त होत जातं. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम भगवंताचाच अंश, परंतु मानुष्य जन्म घेऊन त्यांनी हे देवत्व प्राप्त केलेलं आहे. आपल्या गुणांनी सगळ्या मर्यादेत राहून, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय सगळ्या मर्यादेत राहून हे सगळं देवत्व त्यांनी प्राप्त करून घेतलेलं आहे. असंच देवत्व मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करण्याचा आपण प्रयत्न करायचा. कितपत सफल होईल तो वेगळा, पण तरी सुद्धा प्रयत्न करायला काय हरकत आहे, उत्तम उत्तम गुण घेऊन. श्लोक 21 आणि त्यातलं 65 आणि 66 नाम आपण एकत्र बघणार आहे. काही काही नावं समजायला सोपी आहेत, फक्त एखादा कुठेतरी बारीक एखादा अर्थ आपल्याला त्यातून चांगला मिळतो म्हणून आपण सगळीच नावं बघतोय. प्राणदह. ओम प्राणदाय नमः. प्राणद म्हणजे प्राण देणारा, भूतमात्रांच्या ठिकाणी जीवन उत्पन्न करणारा, चेतना उत्पन्न करणारा, हालचाल करविणारा किंवा कालरूपाने प्राणाचे सातत्य खंडित करणारा किंवा प्राणाचे ठिकाणी स्फूर्ती वा शुद्धता निर्माण करणारा. प्राणान ददाती चेष्टयति वा प्राणदह असं शंकराचार्य म्हणतात की जे प्राणांना देतात ती क्रिया करवून घेतात. चेष्टयति म्हणजे ती क्रिया करवून घेतात, तो प्राणद. द म्हणजे देणारा. जसे नारद, नार आणि द चे दोन अर्थ आहेत. नारम म्हणजे ज्ञानम, नारमचा अर्थ आहे ज्ञान, आणि द म्हणजे देतो, जो ज्ञान देतो तो नारद. आणि दुसरा अर्थ आहे नारमचा, नारम म्हणजे अज्ञान आणि द म्हणजे खंडयती. एक अर्थ नारमचा आहे ज्ञान, तो आपण बघितला, आणि द म्हणजे ज्ञान देतो तो. आणि दुसरा अर्थ सांगितलेला आहे नारम म्हणजे अज्ञान आणि द म्हणजे खंडयती. अज्ञानाचे जे खंडन करतात ते नारद. नारद एक कीर्तनातून प्रबोधन होतेच समाजाची, म्हणजे ज्ञान पोचवतातच, देतातच ते, म्हणून नारद एक कीर्तन म्हणतात ना त्याला. तसं हे नारद याचा अर्थ बघितला आपण. आणि प्राणद म्हणजे ईश्वर नसेल तर कोण अपान क्रिया, चेष्टा याचा अर्थ कोण अपान क्रिया, प्राणक्रिया करवेल. सर्वांना प्राणशक्ती तोच देतो. प्राणाशिवाय कोणी प्राणी जगू शकतच नाही. म्हणून श्रीमद शंकराचार्य म्हणतात की प्राणान दीपयती खंडयती ती वा प्राणान ददाती ऋणातीती वा प्राणदह. प्राणान दीपयती म्हणजे प्राणांना दीप्त म्हणजे शुद्ध करतात. खंडयती ती म्हणजे कालरूपाने त्यांना खंडितही करतात प्राणांना. कालरूप म्हणजे संहार समयी अर्थात अर्थ. आणि तसेच प्राणान ददाती लुनातीती, जो ही शक्ती देतो तो एक कोण आहे, परमेश्वरच होय. प्राणापान करण्याची क्षमता नसेल तर जगात सारा प्राण भरलेला असून ही त्याचा काही उपभोग घेता यायचा नाही. जगात प्राण भरलेला असूनही त्याचा आपण उपभोग घेऊ शकत नाही जर प्राणापान करण्याची क्षमता नसेल तर. म्हणजे प्राणशक्ती निष्प्राण होईल. चयापचय सृष्टीचा धर्म आहे. असा एकही सृष्ट पदार्थ नाही की जो चयापचयातून मुक्त आहे. म्हणून हे सर्व चराचर पदार्थ प्राणी आहेत असं म्हटलं पाहिजे. प्राणद शब्द सहस्रनामावलीमध्ये 4 वेळा आलेला आहे. कुठे सत्ता या अर्थाने आलाय, कुठे शक्ती या अर्थाने आलाय, कुठे अन्न आणि कुठे जीवन, असा चतुर्विध अर्थाने पुढे आलेले आहेत.
काही नामांची पुनरुक्ती आहे, तरी आधीच्या आणि पुढच्या नामाचा अर्थ संदर्भाने आलेले आहेत सगळी अशी नामावली. काही नाव जी पुनरुक्ती झाली आहे त्याच्यात. प्राणद हे नाम आपण आता बघितलं. पुढचं नाम आहे प्राणह, 66वं नाम, ते पण आपण इथेच बघणार आहे. प्राणह, ओम प्राणाय नमः. आदि शंकराचार्य म्हणतात की प्राणतीति प्राणह, म्हणजे प्राणांचाही तो मुख्य प्राण आहे, म्हणजे जो मुख्य प्राण स्वरूप आहे, जो प्राणाचे ठिकाणीही चेतना रूपाने राहतो, किंवा प्राण, जीवन, चेतना हे ज्याचं स्वरूप आहे, म्हणून तो प्राण म्हटला जातो. तो सर्व क्रियांचं कारण आहे, जणू चालक आहे. योगाच्या नुसार प्राणाचा अर्थ आहे त्या वायुशी आहे, जो आमच्या शरीराला जीवित ठेवतो. शरीरांतर्गत या वायूलाच काही लोक प्राण म्हटल्याने जीवात्मा मानतात. जो धारण करतो तो प्राण होय, आणि ज्याच्या आत प्राण क्रियाशील आहे त्याला प्राणी म्हणतात. भगवंत अंतर्यामी आहे, तो प्राण म्हणून जाणला जातो. हा सदैव जीवित राहतो, अमर आणि शाश्वत आहे. त्याला कधी मरण नाही. केन उपनिषदामध्ये प्राणांचे प्राण म्हणजे प्राणस्य प्राण म्हणून म्हटले जाते. त्याच्या इशाऱ्याने साऱ्यांचे जीवन चालते. जीवन, मरण, अशन, पान, स्थान, उत्थान, पतन, गमन, आगमन इत्यादी सर्व क्रिया होत. अन म्हणजे सर्व क्रिया. प्राण, प्र अधिक अन असे 2 शब्द त्याच्यामध्ये आले आहेत, म्हणजेच त्या सर्वांचं कारण आहे, म्हणून तो प्राण आहे. म्हणजे प्राण रूपाने प्राणद बनून स्वतः परमात्मा हे शरीर चालवतात. स्वतः ते प्राणरूप आहे, आणि प्राणद म्हणजे प्राण देणारे पण आहे, म्हणजेच प्राणरूपाने प्राणद बनून स्वतः परमात्मा हे शरीर चालवतात. अन म्हणजे सर्व व्यापार, आणि प्राण म्हणजे सर्व क्रियांचे अधिष्ठान आहे, चालक आहे. मुख्य प्राणांचाही हा प्राण आहे. प्राण हे पद विष्णू सहस्रनाम नामामध्ये 3दा आलाय. एक चालकत्व या अर्थाने आलाय, दुसऱ्या वेळेस येणार आहे ते पोषकत्व या अर्थाने येणार आहे, आणि तिसऱ्यांदा येणार आहे तेव्हा नियामकत्व या अर्थाने. म्हणजे भगवान विष्णू प्राणदही आहे आणि प्राणही आहे. पुढे म्हटलंय ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापती, ते नाम पुढे बघूया. विष्णू सहस्रनाम श्लोक 21 आणि नाममालेप्रमाणे 67व नाम आपण बघतोय, ज्येष्ठ. ओम ज्येष्ठाय नमः. वृद्धतमो ज्येष्ठ, म्हणजे अधिक वृद्ध असणारा त्याला ज्येष्ठ म्हटलं जातं. वृद्ध शब्दाचा संस्कृत मध्ये अर्थ आहे वाढलेला, विकसित असलेला. आयुष्य वाढलेला इतकाच अर्थ नाही, तर वृद्ध कसा हवा? शुद्ध आणि बुद्ध हवा, समृद्ध हवा, सर्व प्रकारे समृद्ध हवा. वृद्ध किंवा अवरुद्ध म्हणजे अडवणारा नको. वृद्ध आदरणीय असायला हवा, अनुभवाने समृद्ध असायला हवा. पहिल्या अध्यायामध्ये 12व्या श्लोकामध्ये पितामह भीष्माचार्यांचा उल्लेख करताना तस्य सैंजनयन हर्षं कुरुवृद्ध पितामह असा आलाय. कुरुवृद्ध म्हणजे कुरुवंशामध्ये वृद्ध म्हणजे श्रेष्ठ असलेले असा त्यांचा उल्लेख केलेला आहे. त्यांनी दुर्योधनाचा आनंद वाढावा म्हणून पहिल्यांदा शंखनाद केलेला आहे. हे सगळं वर्णन त्यात आलेलं आहे. वृद्ध नेहमी चैतन्य देणारा हवा, आणि तेच त्या ठिकाणी पितामहांनी केलेलं आहे. दुर्योधनाने केलेले प्रत्येक कृत्य त्याला मान्य नाही आहे, पण त्यांनी आपली निष्ठा सोडलेली नाही आहे कुरुगादीशी, आणि म्हणून तो त्यांच्या बाजूनी आहे. एवढं सगळं होत असताना सुद्धा ज्यावेळेस दुर्योधन थोडासा दुःखी झालेला होता किंवा थोडा उदास झालेला असेल असंही म्हणावं, अशा वेळेस त्याचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी शंखनाद कुरुवृद्ध पितामहांनी केलेला होता.
म्हणजेच वृद्ध नेहमी चैतन्य देणारा हवा. कोणी चुकला असेल तरी क्षमा करून विसरून पुढे जा सांगणारा हवा. म्हणजेच काय, ज्येष्ठ असले तरी श्रेष्ठही असायला हवे. परमेश्वर हा सृष्टीचा पिताच नव्हे तर पित्याचाही पिता आहे. सृष्टीचे जे प्रजापती त्यांचाही तो पिता होय. तोच एक सर्वार्थाने ज्येष्ठ असून बाकी सारे कनिष्ठ आहेत हे जणू यातून सुचवायचंय. म्हणून त्यांचं ज्येष्ठत्वच कसं आहे, वंदनीय आहे, पूजनीय आहे हे सांगायला नकोच. भगवंताचं एक नाम ज्येष्ठ म्हणून या ठिकाणी उच्चारलेलं आहे. पुढचं नाम त्याला लागूनच आहे, श्रेष्ठ. ओम श्रेष्ठाय नमः. 68वे नाम बघतो आपण, श्रेष्ठ. प्रशस्यतम श्रेष्ठ म्हणजे सगळ्यात अधिक प्रशंसनीय असं नाम. प्राणो वा ज्येष्ठस्य श्रेष्ठस्य च असं छांदोग्य उपनिषद म्हटलेलं आहे की प्राणच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहे असं श्रुतीनुसार सुद्धा सांगितलं आहे. ते श्रुते हे सगळ्यांचं मूळ तो, म्हणून तो ज्येष्ठ नाव आलाय. आणि गुणांनी कसा आहे, हा वरिष्ठ आहे, योग्यतेने सर्वोत्तम आहे भगवान विष्णू. म्हणून ज्येष्ठानंतर पुन्हा श्रेष्ठ हे त्याचं विशेषण आलंय. ज्याप्रमाणे कशीही विपरीत परिस्थिती आली तरी घरातील ज्येष्ठ विचलित होत नाही, सगळं उत्तम रीतीने सांभाळून घेतात, त्याला ज्येष्ठत्व म्हणतात. आपल्या अनुभवातून समृद्ध विचारातून सर्व काही परिस्थिती हाताळतात, परिस्थितीतून मार्ग काढतात. परमेश्वर जगातील न्यूनाधिक्य आपल्या पुढे, न्यूनाधिक्य जे आहे ते आपल्या पुढे तशी परिस्थिती ठेवून मार्ग काढायला भगवान आपल्याला शिकवतात. माझाच अंश हा प्रगती करीत करीत नराचा नारायण कसा होईल हा विचार करतात. गीतोपदेश अर्जुनाच्या निमित्ताने साऱ्या विश्वातील मनुष्य मात्राला केलेला आहे. आणि म्हणूनच अर्जुन स्तुती करताना म्हणतोय 11व्या अध्यायामधील 43वा श्लोक, पितासी लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्य प्रतिम प्रभाव. प्रभू, आपणच चराचर जगताचे जनक आहात. पितासी लोकस्य चराचरस्य, तसेच आपण कसे आहात, त्वम अस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान्, सर्वश्रेष्ठ गुरु आपण आहात आणि म्हणून अत्यंत पूजनीय आहात. हे अतुलनीय प्रभावा न त्वत्समः अस्ति अति अभ्यधिकः, म्हणजे आपल्यासारखा त्रैलोक्यात आपल्या बरोबरीचा दुसरा कोणीही नाही. न त्वत्समः, तुमच्यासारखा दुसरा कोणीही नाही. मग आपण श्रेष्ठ कसा असू शकेल, आपल्या शिवाय दुसरा श्रेष्ठ कसा कोणी असू शकेल. न त्वत्समः अस्ति अभ्यधिकः अन्यः, परमेश्वराशी दुसऱ्या कशाचीच यत्किंचितही तुलना होऊ शकत नाही. पितामह भीष्माचार्यांनी वयोवृद्धवाचक ज्येष्ठ आणि ज्ञानवृद्धवाचक श्रेष्ठ हे नाम जोडीने उच्चारलेले आहे. परमेश्वर सर्वादी आणि ज्ञानस्वरूप आपणच आहात, म्हणून त्यांना ज्येष्ठ श्रेष्ठ असं म्हणून जणू त्यांच्या पुढे नतमस्तक झालेले आहे. विष्णू सहस्रनाम श्लोक 21वा बघतोय आपण आणि 69वे नाम प्रजापतीही. ओम प्रजापते नमः. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की ईश्वरत्वेन सर्वासां प्रजानां पतीही, म्हणजे ईश्वर रूपानी सर्व प्रजेचा पती आहे. म्हणून प्रजापती हे एक भगवंताचं नाम आहे. ब्रह्मासाठी सुद्धा प्रजापती नाम वापरतात, ब्रह्मदेवासाठी. कुंभारासाठी सुद्धा प्रजापती नाम वापरतात, कुंभाराला सुद्धा प्रजापती म्हणतात. कुंभार घटांचं सर्जन करतो तो प्रजापती. जसे ब्रह्माही विश्वाच्या प्राणीमात्रांना म्हणजेच घटाघटाला निर्माण करतात. ही एकता दाखवण्यासाठी ब्रह्मा आणि विष्णू यांना प्रजापती म्हणतात. इथे विष्णू भगवंताला प्रजापती म्हटलंय. भगवंत भूतमात्रांच्या ठाई वात्सल्य ठेवून या विश्वाचं पालन पोषण करतो, म्हणजेच तो त्यांचा स्वामी आहे.
शासन ही प्रजापती विष्णू करतो. म्हणजे स्वामी, प्रजापतीचा एक अर्थ आहे स्वामी, शासन करणारा. भगवान विष्णू सुद्धा उत्पत्ती करून सजीव प्राणी मात्रांची सगळ्या उत्पत्ती करून त्यांचं पालन करतो. जसं विश्वात कर्म तसं फळ हा न्याय लावून विश्वाचं शासन करीत असतो. यातच त्याचं प्रजापतित्व आणि प्रजापालन सामावलेलं आहे. भगवंताच्या गुणांचं अनुकरण राजे लोक करून जर या भूतलावर राज्य करू शकतील तर प्रत्येक जण या भगवंताचा गुण अनुसरून कुटुंब, समाज, राष्ट्र, राष्ट्रसंघ चालवू शकतात. राज्य करणे म्हणजे सत्ता गाजवणे नव्हे, स्वैर हिंसाचार नव्हे, तर प्रजेचे आपल्याशी निगडित लोकांशी वा संघटनेमध्ये काम करताना तेथील कार्यकर्त्यांशी, अनुयायांशी वत्सलतेने वागून योग्य मार्ग, योग्य उत्कर्ष करवून घेणे. तरच मग कुटुंब असो वा समाज, राष्ट्र असो वा राष्ट्रसंघ उज्ज्वल उत्कर्षाप्रत जाईल. भगवंत सुद्धा आपल्याकडून आपल्याला आपल्या कर्माची फळ देत आपल्याकडून उत्कृष्टच करून घेण्याचा सतत आपल्याला जणू संधी देत असतो, सांगत असतो जणू त्या आलेल्या आपल्या कर्मफळाच्या याच्यातून की तुम्हीच उत्तमच करा, तर तुम्हाला उत्तमच तुमचा मार्ग राहील. भगवंताचं एक एक नाम म्हणजे गुणांचा ठेवा आहे. कुठल्याही कार्याला कामना, श्रम आणि तप लागतं. कुठलंही उत्तम सर्जन करायचे असेल तर कामना हवीच ना, त्यासाठी श्रमही करावे लागतात, कष्ट करण्याची तयारी असते. श्रमामध्ये शारीरिक कष्ट आहे पण तपही हवे. म्हणजेच कष्टाबरोबरच काय हवंय, मनबुद्धी सुद्धा त्या ठिकाणी हवी. तरच मग काय होतं, एक्सलन्सी येते, उत्कृष्टता येते. भगवंत सर्व प्राणी मात्रांचा उत्पत्ती करताय, सर्वांचं पालन पोषण करणार आहे आणि रक्षण करणार आहे तोच आहे. आणि म्हणून जीवनातील ज्या काही समस्या त्यासाठी त्याची प्रार्थना करा. तो सर्वातून नक्की बाहेर काढतो, कारण तो पिता आहे, स्वामी आहे आणि आपला रक्षक सुद्धा तोच आहे. प्रजापती हे एक नाम आता आपण बघितलंय. पुढचं नाम आता बघूया, हिरण्यगर्भ. विष्णू सहस्रनाम श्लोक 21, 17वे नाम बघतो आपण, हिरण्यगर्भ. ओम हिरण्यगर्भाय नमः. हिरण्मयांडांतर्वर्ती तत्वात हिरण्यगर्भो ब्रह्मा विरंचिः तदात्म हिरण्यगर्भ. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की जो जगाच्या गर्भात राहतो, हिरण्मयांडांतर म्हणजे जगाच्या गर्भात राहतो, गर्भ राहतो जो जगाच्या. उपनिषद घोषित करतो की हे सर्व परमेश्वराच्या ठाई आहेत. गोल्डन ब्रह्मांड ज्याला म्हणता येईल, जिथे पूर्ती आणि आनंदाची ती वस्तू होय. या सर्वांमध्ये तो वास करतो. वस्तूचा अर्थ तो परमात्मा तोच आहे. पूर्ती आणि आनंदाची वस्तू म्हणजे तोच परमात्मा होय. त्या सर्वांमध्ये तो वास करतो, तो हिरण्यगर्भ. या शब्दाचा अर्थ असाही आहे की जो प्रथम निर्माता बनला. हिरण्यगर्भ समवर्तताग्रे. हिरण्मय ब्रह्मांडाच्या गर्भात राहतो. विश्वाच्या आरंभापूर्वी सोन्याप्रमाणे प्रकाशित असणाऱ्या अंडाकृती आकाशाला व्यापून असणारा, जो सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाच्या रूपाने प्रगट झाला. मूळ गर्भ तोच परमात्मा, पण सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाच्या रूपाने तो प्रगट झाला. सुवर्णवाचक शब्दांनी सर्व सुखदायक आणि आनंददायक गोष्टींचा निर्देश केला जातो. तो स्वतः सृष्टीकर्ता असल्याने त्यालाच सर्व जड चेतन सृष्टीचे गर्भस्थान मानलेले आहे. हिरण्यगर्भ म्हणून त्याला म्हटलं जातं. आणखी एक असं म्हटलं जातं की परब्रह्माने जल किंवा समुद्राची सृष्टी करून त्यात आपलं बीज टाकलं आणि त्यातून एक दैदिप्यमान ज्योतिर्मय व स्वर्णमय अंडाची उत्पत्ती झाली. हे अंडे सूर्याहूनही अधिक प्रकाशमान होते. या अंड्यातून सृष्टी निर्माता ब्रह्मा प्रगट झाला.
जे या परब्रह्माचेच व्यक्त किंवा सगुण रूप आहे. पूर्वी भारत एक खोज दूरदर्शन सिरियल होती, मालिका. पंडित जवाहरलाल नेहरू द्वारा लिखित होती ही भारत एक खोज. त्याचं जे टायटल सॉन्ग होतं ते हिरण्यगर्भ सुक्त, जे ऋग्वेदात आहे 10व्या मंडलातील, आणि सुक्त 121 यातला एक मंत्र होता. तो मंत्र सुरुवातीला गायला जायचा. ते शीर्षक गीत होतं. संस्कृत कठीण पण रसपूर्ण असण्याने ऐकणाऱ्याला श्रव्यरस जाणवतो. तो श्लोक आधी म्हटला जायचा आणि नंतर त्या सुक्ताचाच सचैल असा अनुवाद पुढे केला जायचा. तो एक जो आवाज असायचा म्हणताना वगैरे फार सुंदर वाटायचं ते ऐकताना. त्याचा सचैल अनुवाद असा होता कि सृष्टि के पहले सत नहीं था, असत भी नहीं था, अंतरिक्ष भी नहीं, म्हणजे आकाश भी नहीं था. सृष्टि का कौन है करता, करता या विकर्ता, ऊंचे आकाश में रहता, सदा अध्यक्ष बना रहता, वही सचमुच भी जानता या नहीं भी जानता है, किसी को नहीं पता, नहीं पता, नहीं पता. वो था हिरण्यगर्भ, सृष्टि से पहले विद्यमान, वो ही तो सारे भूत जाति का स्वामी महान, जो है अस्तित्वमान, धरती आसमान धारण कर, ऐसे किस देवता की उपासना करे हम, किसको हवी दे हम, असा त्याचा सचैल अनुवाद असायचा. हिरण्यगर्भ समवर्तताग्रे, तो सर्वप्रथम होता. आणि जिसके बल पर तेजोमय है अंबर, पृथ्वी हरी भरी स्थापित, स्थिर स्वर्ग और सूरज भी स्थिर है, ऐसे किस देवता की उपासना करे हम. हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेकासीत्, सदाधारं पृथ्वीं ध्यामुते ताम, कस्मै देवाय हविषा विधेम, कोणत्या देवतेला आम्ही हवन द्यावे, अशा प्रकारचा तो एक श्लोक होता. हिरण्यगर्भ हे उत्पत्ती स्थान आहे. सृष्टीची उत्पत्ती झाली म्हणजेच हिरण्यगर्भ जे ज्योतिर्मय अंड आहे ते हा परब्रह्म परमात्मा होय. आणि त्यातून मग ब्रह्मा आणि ही सारी सृष्टी उत्पन्न झाली. म्हणून हा हिरण्यगर्भ म्हणजेच कोण, तर विश्वाच्या आरंभापूर्वी सोन्याप्रमाणे प्रकाशित होणाऱ्या अंडाकृती आकाशाला व्यापून असणारा जो तो ब्रह्मदेवाच्या रूपाने पुढे प्रगट झाला. पण त्या अंड्यातूनच सर्वप्रथम सृष्टी उत्पन्न करणारा ब्रह्मा हा सगुण रूपात साकार झाला असं म्हटलं जातात. म्हणजे सृष्टीचे गर्भस्थान कोण, तर हा हिरण्यगर्भ परमात्मा होय, असा अर्थ याचा केलेला जातो. पुढे याच्या जोडीने भूगर्भ हे नाम पण आलेलं आहे. ते पुढे बघूया. त्याला लागूनच पुढचं नाम आहे कातरावं, भूगर्भ. ओम भूगर्भाय नमः. आदि शंकराचार्य म्हणतात की भूगर्भे यस्य सह भूगर्भ, म्हणजे पृथ्वी ज्याच्या गर्भात स्थित आहे तो भूगर्भ. भू म्हणजे भूमी, हा ज्याचा गर्भ आहे, ज्याचा अपत्य आहे तो परमात्मा. ही सारी जीवन काय भूमी, सर्व जीवांचा आश्रयस्थान असलेली भूमी परमेश्वराने निर्माण केलेली आहे. आणि तिच्याच मांडीवर सर्व जीव जन्मतात, वाढतात, तेथेच विसावतात. ही भूमाताच आम्हा सर्व जीवांची जननी आहे, जन्मभूमी आहे. जसे की गर्भामध्ये भ्रूण आईच्या मातेच्या द्वारा निरंतर प्रेमाने पोसला जातो, हळुवारपणे त्याचं पालन होते, तसे पृथ्वी म्हणजे भू म्हणजे ही कशी आहे, श्रीहरीची पत्नी आहे, जणू दिव्य पत्नी. इथे जन्मलेल्या सर्वांची रक्षक आहे. हिरण्यगर्भ हे नाम आपण बघितलं की भगवंताच्या गर्भातून उत्पन्न हे विश्व, हे ब्रह्मांडीय रूपात हे विश्व जरी नगण्य तरी पवित्र भाग आहे. अशा प्रकारे हिरण्यगर्भ आणि भूगर्भ ही दोन्ही नावे जोडीने उच्चारून जो सर्वोत्कृष्ट निर्माता हिरण्यगर्भ बनून सर्व आनंद तृप्ती देणाऱ्या
वस्तूंचा सुद्धा तो काय आहे, भूगर्भ आहे. म्हणजे पृथ्वी ज्याच्या उदरात समाविष्ट आहे व पृथ्वीच्या अंतरंगात ज्याचे अस्तित्व आहे, असा हा, म्हणून याचं एक नाम भूगर्भ हे सुद्धा आहे. आणखी एक अर्थ की या दिव्य सृष्टीचा भू म्हणजे भरता आणि रक्षणकर्ता म्हणजे गर्भ असाही होतो. भूगर्भ हे नाम आपण आता बघितलं. पुढचं नाम बघूया. श्लोक 21 आणि 72 नाम बघतो आपण. माधवः. ओम माधवाय नमः. मायाः श्रियः धवः पतिः. मा म्हणजे लक्ष्मी, म्हणून श्रीमंत शंकराचार्य म्हणतात की लक्ष्मीचा जो पती तो धव म्हणजे पती, माधवः. बृहदारण्यक उपनिषदात सांगितलंय की मधुविद्या बोध्यत्वात् वा माधवः. म्हणजे लक्ष्मीपती नारायण भगवान विष्णू हा मधुविद्याद्वारा ज्याचं ज्ञान होतं असा तो माधव. महर्षी व्यास कथन करतात महाभारताच्या उद्योग पर्वात की मौनात ध्यानाच्च योगाच्च विद्धी भारत माधव. हे भारत, मौन ध्यान आणि योगानं तू भगवान माधवाचा साक्षात्कार करून घे. विद्धी म्हणजे जाणून घे. मधुविद्या भारतीय संस्कृतीचे एक विशेष प्रकरण आहे. यामध्ये इंद्राने दधाचीला मधुविद्या शिकवली होती आणि आणखी कोणाला सांगू नको असं सांगितलेलं होतं. बृहदारण्यक उपनिषदामध्ये तत्सवितुर्वरेण्यं मधुवाता ऋतायते मदक्षरन्ति सिंधवः माध्वीर्न संतोषधीः भू स्वहा भर्गो देवस्य धीमहि. म्हणजे मधुवाता ऋतायते, मधुवारे वाहू. समुद्र सिंधवः म्हणजे मदक्षरन्ति, सिंधवः म्हणजे समुद्र रसमय हो, आमच्यासाठी सुखदायक हो. मधुमत्यार्थिव्रजः रात्री दिवस सुद्धा आमच्यासाठी सुखकर हो. पृथ्वीवली रस आमच्यासाठी मंगलमय हो. सूर्य आमच्यासाठी सुखप्रद हो, त्याची किरणे आमच्यासाठी कल्याणकारी हो. सगळं आमच्यासाठी सुखप्रद हो. मी सुद्धा सगळ्यांसाठी मधुर बनू. धियो यो न प्रचोदयात. अशा प्रकारे बृहदारण्यक उपनिषदामध्ये स्तुती केलेली आहे. परमात्म्याला माधव म्हणतात कारण तो मधुर आहे. त्याचे गुण मधुर, त्याचे कर्म मधुर. सत्य शिव सुंदर, तो शांती पुष्टी आणि तुष्टी देणार आहे. मधुराधिपते अखिलम मधुरम हे श्रीकृष्णाष्टक आपण वल्लभाचार्यांचं नेहमी गातो. असा हा आहे तो परमात्मा. दिसत नसला तरी त्याने निर्मिलेली सारी सृष्टी सुंदर आहे, सुप्रिय आहे, गुणपूर्ण आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे. एक एक भूत मात्र वैशिष्ट्यपूर्ण आहे. मग तो सृष्टी निर्माता का बरं मधुर नसेल? तो तर मधुकोशच आहे. जसा मा म्हणजे लक्ष्मी आणि धव म्हणजे पती. माधव मध्ये 2 शब्द आहेत, मा आणि धव. याचा अर्थ असा आहे की माधुर्याचा निधी हा आहे, असाही एक अर्थ केला जातो. आणि म्हणून योगीजन त्याचा मागोवा घेण्यासाठी धडपडत असतात. मधुविद्या हिला षटपदी विद्या असंही म्हणतात. म्हणजे षड्विकार जे आहेत, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, यावर संयम आला की मनुष्य ऊर्ध्वगामी होतो, तो माधव बनतो. मधुरता ज्याच्यात भरली आहे, ही मधुरता सत्संग सश्रवण सद्ग्रंथ वाचनाने येते. गुणानुराग वाढून रागानुराग ज्याचे निघून जातात, अंतर्दृष्टी ज्याची बदलते, ती मधुविद्या. सर्वत्र शांती समाधान प्रसन्नता अंतर्बाह्य तो अनुभवत असतो. हीच मधुविद्या असं म्हटलं जातं. आणि हीच मधुविद्या माधव बनवते साधकाला. या माधुर्याच्या कोशात बंदिस्त होण्याची इच्छा धरतात. संतही गातात, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. त्या काळ्या सावळ्या लोभस्मूर्तीच्या रूपाने भान हरपते, तर प्रत्यक्ष त्या माधुर्याचा निधी असलेल्या त्या परमात्म तत्वाला जाणण्यात किती परमानंद असेल, हे आपल्या सारख्यांना अनुभवींना कळू शकेल का? नाही.
पण त्यासाठी जे खरोखरी साधक सातत्याने प्रयत्न करत असतात त्यांना नक्कीच हा मधुर अनुभव येत असेलच. पुढचं नाम आहे मधुसूदन. बघूया पुढे. विष्णू सहस्रनाम श्लोक 21 बघतोय. त्यातलं शेवटचं नाम 73वं मधुसूदन. क्रमावलीप्रमाणे 73वं. ओम मधुसूदनाय नमः. मधुनामानमसुरं सूदितवान इति मधुसूदनः. भगवंतांनी मधु नामक दैत्याचा वध केला होता म्हणून तो मधुसूदन आहे. आणखीन एक भाष्य करताना श्रीमद शंकराचार्यांनी लिहिलंय की महाभारताच्या भीष्म पर्वातील 67व्या अध्यायातील 14 ते 16 श्लोकात म्हटलंय, कर्णमिश्रोद्भवं चापि मधुनाम महासुरम ब्रह्मणोपचितिं कुर्वन् जघान पुरुषोत्तमः. कर्णमिश्रोद्भवम म्हणजे कानातील मळातून उत्पन्न झालेल्या मधुनाम महासुरम, मधुनामाच्या या महाअसुराला ब्रह्मणोपचितिं म्हणजे ब्रह्मदेवांचा आदर करून, जघान म्हणजे पुरुषोत्तमानी या दैत्याला जघान म्हणजे मारले होते. आणि म्हणून तस्य तात वधादेव देवदानव मानवाः मधुसूदन इत्याहुर ऋषयश्च जनार्दनम. आणि म्हणूनच त्याला देवता, दानव, मनुष्य आणि ऋषीलोक श्री जनार्दनाला मधुसूदन या नामाने संबोधत असत. आता हा मधु नावाचा राक्षस कोण? मधु कैटभादीपैकी आहे का? तर त्याचा विशेष इथे उल्लेख नाही आहे. इथे मधु नावाचा राक्षस हे लक्षात घ्यायचंय. येथील नाम हे गौणानी म्हणजे गुणवाचक आहे. राक्षस कसे असतात? हे कामरूप होते. जीवाला मोहून कामच नेहमी अधोगतीकडे जीवाला नेत असतो. पण जागृत अंतरात्मा जो असतो तो त्याला ओळखून प्रथम त्याचा नायनाट करत असतो. जर मधु कैटभारी म्हटलं असतं तर हा कैटभ म्हणजे क्रोध, जे दोन्ही जर हे घेतले असते तर कैटभ त्यातला क्रोध आणि मधु म्हणजे काम, म्हणजे काम आणि क्रोधच हे कसे आहेत? महाशना आणि महापापम आहे. गीतेच्या 3ऱ्या अध्यायात आपण बघितलेलं आहे की स्वतः भगवंतच सांगतात या श्लोकात की काम येश क्रोध येश महाशनो महापापमा. 3ऱ्या अध्यायामध्ये आलेलं आहे की काम आणि क्रोध हेच माणसाचे मोठे शत्रू आहेत. म्हणून या शत्रूचा जय शत्रू महाबाहो कामरूपं दुरासदम, या कामरूपी शत्रूचा सर्वप्रथम तू नायनाट कर. मन बुद्धी शुद्ध असणाराच, संतुलित ठेवणाराच या कामक्रोधावर विजय मिळवू शकतो. जसं आपण फिजिक्समध्ये बघतो, पुश म्हणजे ढकलणे आणि पुल म्हणजे खेचणे, दोनच फोर्स आहेत जगात. तसे राग द्वेष काम क्रोध हे आपलं संतुलित्व घालवतात, मनुष्याला असंतुलित करतात. आणि जर हे घालवायचे असेल तर त्या परमतत्वाला शरण जावे. आपण नेहमी चित्रामध्ये शेषनागावर शयन करणारे विष्णू पाहतो, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ते चित्र नेहमी येतं. कारण हिंदू धर्मानुसार शेषनाग हा ऊर्जाचं प्रतीक आहे आणि श्री विष्णूच्या ऊर्जेचं प्रतीक आहे. ते भगवान शांत स्वरूप त्यावर शयन करतात. म्हणजेच कामक्रोधादी बल या रहित असलेले शांत सुस्थिर भगवंत संतुलित अवस्थेत म्हणजे आपल्याला झोपलेले दिसतात. कुठेही त्यांना बल खेचत नाही, आकर्षित करीत नाही कुठलंही बल, उलट तेच त्यावर ताबा मिळवतात. असे हे भगवान विष्णू. मधु नामक दैत्य म्हणजेच कामालाच ज्यांनी पूर्णपणे जिंकलेलं आहे, कामरूपी शत्रूचे दमन करणारे असे हे मधुसूदन, हे गुणवैशिष्ट्य असणारं प्रभूचे हे एक नाम आता आपण बघतोय.